शहर के लोगों को प्रचुर और शुद्ध पानी उपलब्ध कराने के लिए सरकार ने तापी नदी से वीरचक बांध तक पानी लाने की योजना को मंजूरी दे दी है। लगभग 200 करोड़ की इस योजना के माध्यम से नंदुरबार शहर को पानी की आपूर्ति की जाएगी। ऐसी जानकारी जनजातीय विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित ने दी। नंदुरबार शहर को अब 3 से 4 दिनों में पानी की आपूर्ति हो रही है। पिछले साल बारिश की कमी के कारण बांध पूरी क्षमता से नहीं भर पाया था। इस वर्ष बारिश की कमी के कारण बांध में 25 से 26% ही जल भंडारण है। इसलिए उत्तर मानसून के दौरान नंदुरबार और कैराना शहर को 3 से 4 दिनों के बाद पानी की आपूर्ति हो रही है। इसलिए सरकार ने तापी नदी से पानी लाने की योजना को मंजूरी दे दी है ताकि लोगों को स्वच्छ और प्रचुर मात्रा में पानी मिल सके। मैं 30 वर्षों से राजनीति में हूं और मैंने ग्रामीण क्षेत्रों में कई जल आपूर्ति योजनाएं लागू की हैं। आदिवासी विकास विभाग के माध्यम से जनता की सेवा के लिए अनेक कार्य किए गए हैं। डॉक्टर विजय कुमार गावित ने कहा कि सरकार नंदुरबार की पानी की समस्या को हल करने के लिए लगातार प्रयास कर रही है और योजना जल्द ही पूरी हो जाएगी और लोगों को हर दिन भरपूर पानी मिल सकेगा। नंदुरबार शहरामध्ये आपण वीरचक धरणावरून पिण्याच्या पाण्याची योजना सुरुवातीला तयार केली। ही योजना तयार करत असताना वीरचक धरण बांधण्यासाठी आदिवासी विकास विभागामधून आम्ही निधी दिला। त्याचबरोबर शहरांना पाणी पुरवठा योजना तयार करत असताना किंवा त्यांच्यासाठी धरणं त्या ठिकाणी बांधत असताना काही नगरपालिकेचा किंवा जवळपास असलेल्या महानगरपालिका ज्यांच्यासाठी पाणी पुरवठा केला जातो त्यांच्यासाठी काही हिस्सा त्यांना भरावा लागतो, परंतु तो हिस्सा भरावा लागू नये म्हणून मी आदिवासी विकास विभागामधून ते धरणाला निधी उपलब्ध करून दिला, जेणेकरून आमच्या या नंदुरबार शहरातील जनतेवर कुठलाही भार पडणार नाही याची मी काळजी घेतली। त्याचबरोबर या शहराची पाणी पुरवठा योजना सुद्धा आम्ही मंजूर करून दिली। त्याच्यासाठी लागणारा जो काही 10% निधी होता तो सुद्धा आपण लागू दिला नाही। त्यामुळे पिण्याच्या पाण्याची योजना करत असताना मागच्या काळामध्ये सुद्धा मी या शहरातील जनतेवर कुठलाही भार पडू दिला नाही। आता जी काही पाणी पुरवठा योजना आपण करतो आहे तापी नदीवरून करायचं आपण ठरवलं आहे, कारण वीरचक धरणावर बऱ्याचशा खेड्यांना पण त्याच्यातून पिण्याच्या पाण्याची योजना तयार झाली आहे आणि पर्जन्यमान सुद्धा व्यवस्थित होत नसल्यामुळे आपण बघितलं असेल शहराला 3-3, 4-4 दिवसातून पाणी आपण देत असतो आणि तेही मुबलक पाणी नसते आणि त्याचबरोबर शुद्ध पाणी पाहिजे ते शुद्ध नसतं आणि त्यासाठी आपण असा विचार केला की मुबलक पाणी या शहराला मिळावं, शुद्ध पाणी मिळावं म्हणून आपण तापी नदीवरून या ठिकाणी आपण या शहराला पाणी पुरवठा योजना करतोय। सर्वसाधारणपणे 250 ते 200 कोटीची ही योजना असेल आणि ही योजना आपण तयार करत असताना हेही लक्षात ठेवलं आहे की या शहरावर आता जितके पाणीपट्टी लागते त्याच्यावर एक नया पैसा सुद्धा लागू नये याची आम्ही काळजी घेतो आहे। त्यामुळे निश्चितपणानं ही पाणी पुरवठा योजना लोकांच्या हितासाठी करतो आहोत। आतापर्यंत ज्या पद्धतीने इथल्या जनतेवर भार पडला नाही कुठल्याही योजनेचा, त्याच पद्धतीनं हाही भार पडणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहे, कारण ही योजना या नंदुरबार शहराच्या हितासाठी आहे आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहावं त्याच्यासाठी आहे। त्यामुळे ह्या सर्व काळजी आम्ही निश्चितपणानं घेतो आहोत। पण सर्वसाधारणपणे 6 महिन्यात ही योजना तयार होऊन त्याच्या कामाला सुरुवात होईल आणि सर्वसाधारण वर्ष 1.5 वर्षामध्ये ही योजना पूर्ण होईल आणि मी सांगितलं की आपण लिफ्ट करून पाणी आणावं लागणार आहे। त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की या ठिकाणी त्याच्यावर जास्त भार पडेल, पण मी सांगितलं की त्याच्यावर भार पडणार नाही याची जबाबदारी आम्ही घेतोय।